पुढची बातमी कोल्हापूरहून. कोल्हापूरमधील नांदणी या ठिकाणचा मठ जैन धर्मीयांच्या श्रद्धेचं ठिकाण मानलं जातो. या मठामध्ये गेल्या 33 वर्षांपासून महादेवी नावाची हत्तीण आहे. जैन धर्मीयांमध्ये हत्तीला पवित्र मानलं जातं, त्यामुळे मठाकडून या हत्तीणीचा सांभाळ करण्यात आलाय. मात्र गुजरातमधल्या वनतारा या खासगी अभयारण्याच्या अधिकाऱ्यांकडून मठाशी संपर्क साधण्यात आला आणि हत्तीणीची मागणी करण्यात आली. या बदल्यामध्ये मठाला देणगी स्वरूपामध्ये मदत करण्याचं आश्वासन देखील देण्यात आलं. मात्र महादेवी हत्तीणीसोबत धार्मिक भावना जोडल्या असल्यामुळे मठानं हत्तीणी द्यायला नकार दिला. त्यानंतर प्राणी हक्कांसाठी काम करणाऱ्या पेटा संस्थेकडून मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली. कोर्टानं हत्तीणीला वनतारामधल्या खासगी अभयारण्यात हलवण्याचे आदेश दिले. 2 आठवड्याच्या आत महादेवी हत्तीण वनतारामध्ये हलवण्याचे आदेश आहेत. या मठाच्या मठाधिपतींनी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल आम्ही काही बोलणार नाही असं म्हटलंय. नांदणी गावातील ग्रामस्थांनी मात्र हायकोर्टाच्या निर्णयाला लगेच दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलंय. मठ संस्थानला असं वाटलं की आमच्या दृष्टीनं हा निर्णय ला आव्हान द्यायचं आम्ही ठरवलं आणि मेहरबान सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही आता याला तात्काळ स्थगिती देऊन पुढील कारवाई त्याच्यावर आमचं म्हणणं त्याच्यात ऐकून घ्यावं आणि जो गुजरातला हत्ती पाठवायचा निर्णय आहे तो त्याला स्थगिती मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात आम्ही याचिका दाखल केलेली आहे आणि न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे की आम्हाला न्याय मिळेल. हे जे हत्ती आहे हे फक्त वैयक्तिक एका नांदणीचं आहे असं नसून तर 743 गावांचं हे हत्ती आहे आणि ही हत्ती 743 गावांमधील अनेक जैन धर्मीयांच्या विधिविधानासाठी वापरली जाणारी हत्ती आहे. आमची तसेच सगळ्या भक्तांची भाविकांची ही भावना आहे की ही जी हत्ती आहे माधुरी महादेवी ही इथेच राहावी, कारण लहानाची मोठी ती इथं झालेली आहे, त्यामुळं ती इथेच राहावी आणि आसपासमध्ये चालत असणाऱ्या जैन धर्मीय अनुष्ठान विधिविधानामध्ये ती कार्यरत राहावी आणि तिच्या माध्यमातून शुभ कार्य घडत राहू ही मंगल भावना. इथल्या गावकऱ्यांना असं वाटतं की आपल्या कुटुंबातला एक भाग आहे. मग अशा प्रशिक्षित लहान मुलांचा पासून ते अगदी जनावरही सुद्धा उघड्यावर फिरत असतात, त्यांनाही या हत्तीचा कधी उपद्रव होत नाही. त्या हत्तीला अशा प्रकारे जोर जबरदस्ती करून लोकांच्या इच्छेविरोधात त्याला नेणं बरोबर नाही आहे आणि म्हणून जनभावना अशी आहे की मेहरबान सुप्रीम कोर्टानं निर्णय घ्यावा आणि हा जनतेतला हत्ती जनतेतच राहावा अशी एक भावना आहे. खरं म्हणजे जैन समाज हा आम्ही अहिंसेला मानणारा समाज आहे आणि आमचा हत्ती ज्यावेळेला नेत असताना आज त्याला पोलीस संरक्षण द्यावं हे अगोदरच जर हायकोर्ट जर म्हणत असेल तर हे कुठेतरी पूर्वग्रह दूषित हा कुठेतरी निर्णय आहे का काय, अशा पद्धतीची शंका घ्यावी, अशा पद्धतीचा हा निर्णय आहे. हा निर्णय हा समाजाला आणि समाजातल्या एकंदरीत सर्वच घटकाला हा मान्य नाही. त्यामुळं आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अपिलात गेलो. निश्चितपणे सुप्रीम कोर्टामध्ये आज किंवा सोमवारी आमचं हे ॲडमिट होऊन त्या पद्धतीचं सुप्रीम कोर्टामधनं आम्हाला स्थगिती मिळेल असा आम्हाला विश्वास आहे.